अशी एक लग्नगाठ भाग 40. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले अनुजने प्राचीला न माहिती तिच्याच लग्नाचा निर्णय आपल्या भावासोबत म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत घेण्याचा निर्णय घेऊन टाकला. तेवढ्यात प्राचीला सगळे समजले आणि तिने दोघांनाही खूपच खडसावले. तर आता पुढे प्राचीने संतापात अनुज आणि संदीपला खूपच खडसावले. ते दोघेही तिच्याकडे शांत नजरेने पाहत होते. बोलून झाल्यावर ती मटकन खाली बसली आणि असह्यपणे रडू लागली. तेव्हा संदीप पुढे आला आणि प्राचीला म्हणाला, प्राची प्लीज, खरंच मी खूप चुकलो आणि आत्ता तर माफी मागण्याच्याही लायकीचा नाही मी. म्हणून तुमच्या सगळ्यांपासून लांब राहणं हीच माझी शिक्षा आहे. माझ्या बाळापासून लांब राहणं ही खूप मोठी शिक्षा मी स्वीकारतो. पण मी शपथ घेऊन सांगतो, त्यात अनुजची काही चूक नाही. त्याचं तुझ्यावर कायम प्रेम होते आणि बाळावर तर अतोनात प्रेम आहे. मीच त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून फसवलं. प्राची, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय आता. त्या दिवशी आपलं बाळ जेव्हा किडनॅप झाले तेव्हा त्याला खूप दुःख झाले, खूप रडला होता तो. पण त्यानेच मला विनंती केली होती की ही पैशाची बॅग घेऊन बाळाला सुखरूप सोडवून घरी घेऊन जा. मी बदललो आहे. त्याला असं वाटून तो त्याच्या मनाविरुद्ध आपला संसार जोडणार होता आणि परत आपलं लग्न लावणार होता. पण त्यासाठी तो आपलं प्रेम गमावणार होता. त्याच्या मनाला काय वेदना झाल्या असतील त्यालाच माहिती. आणि तेही फक्त तुझ्या प्रेमाखातर, कारण त्याने खूप जणांना बोलताना ऐकले होते, कुणा दुसऱ्याचं बाळ हे अनुजच्या गळ्यात अटकवायला आली म्हणून. फक्त तुझी बदनामी नको व्हायला म्हणून तो स्वतःच्या मनाला वेदना देऊन हे करत होता. पुढे जाऊन तुला जर कोणी बोललं तर तुला किती वाईट वाटेल म्हणून त्याने माझ्याशी लग्न करण्याचा प्लॅन केला होता. पण अनुज, मला माफ कर. मी प्राचीच्या प्रेमाला कधीच गमावलं आहे. तूच तिचं प्रेम आहे आणि कायम राहशील. अनुज, तुला फसवण्यासाठी प्राचीचं माझ्यावर प्रेम आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता. म्हणून तुला लिहिलेली चिठ्ठी वाचून मीच तुझ्यासारखे कपडे घालून त्या दिवशी हॉटेल पॅराडाईसमध्ये गेलो होतो आणि अंधारात प्राचीला मी दिसलो नाही. तिने मागून मला मिठी मारली आणि नेमकेच ते तू बघितलं. तुला असं वाटलं की या दोघांचं नवीन प्रेम जमलं म्हणून तू आमचं लग्न करण्याचा खटाटोप केला. आणि पुढे प्राचीने संतापात मला कशी वागणूक दिली हे न पाहता तू निघून गेलेला होता. पण तुला फसवण्याचा माझं काम फत्ते झालेलं होतं. धन्य तुला अनुज. प्राचीला सुखी करण्यासाठी तू तुझं प्रेमाचं बलिदान देत होतास आणि मी एवढा वाईट की प्राचीला एवढा त्रास देऊनही अजून परत तुला फसवून मिळवू पाहत होतो. मला माफ कर अनुज. प्राची तुझीच आहे आणि अनुजचं प्रेम तुझ्यासाठी कधीच कमी झालेलं नाही. प्लीज मला माफ करा दोघेही आणि दोघेही लग्नाला तयार व्हा. मी माझ्या वाईट कृत्याची शिक्षा घेतो. मी तुमच्यापासून लांब जातो. तुमच्या लग्नाला सुद्धा थांबणार नाही. प्लीज. आणि असे म्हणून संदीप तिथून निघून गेला. तिथे अगदी सुन्न माहोल तयार झाला होता. आता सगळेच शांत होते. कुणीच काही एकमेकांशी बोलत नव्हते. काय बोलावं, कुणाला समजावं, कुणाला काहीच समजत नव्हते. प्राची खाली मान घालून बसली होती, काहीच न बोलता. अनुज हळूच तिच्याकडे आला आणि खाली गुडघ्यांवर बसून दोन्ही हातांनी कान पकडून म्हणाला, प्राची प्लीज फॉरगिव्ह मी. आय मेड अ मिस्टेक. आय एम सॉरी. आय लव्ह यू सो मच प्राची. प्लीज मॅरी मी. आय प्रपोज टू यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. गुडघ्यांवर बसून कान पकडलेल्या स्थितीत तो अगदी क्यूट आणि मासूम दिसत होता. त्याचं खरंच आपल्यावर प्रेम आहे हे प्राचीला त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसलं. प्राचीला त्याच्या तशा परिस्थितीचं आणि त्याचा क्यूटनेस चेहरा पाहून खूप हसू आलं. पण ती न हसण्याचा प्रयत्न करत होती. तिने त्याच्या खांद्याला धरून उठवलं आणि न राहून हुंदके देतच त्याच्या मिठीत घुसली. तो तिला हळूच म्हणाला, प्राची इथे आपण फक्त एकटे नाही आहोत. सगळे आहेत. सगळे आपल्याला बघत आहेत. ते पाहून तृप्ती, सीमा, श्रेयस सगळेच हसायला लागले. तिने त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवले आणि त्याच्या बलदंड छातीवर आपल्या नाजूक मुठीचे प्रहार करू लागली. का केलंस तुम्ही असं माझ्यासोबत? आणि बोलू लागली, प्लीज अनुज, माझ्यासोबत असं मजाकसुद्धा पुन्हा कधीही करू नका. आय लव्ह यू अनुज. मला कधीही एकटीला सोडून जाऊ नका प्लीज. आता काहीच सहन होत नाही आहे माझ्याने. तृप्तीच्याही डोळ्यात अश्रू आले होते. अगदी इमोशनल माहोल तयार झालेला होता तिथे आता. तेवढ्यात सीमा बोलली,
अनुज सर, नाही, आय मीन जीजू, लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. बाहेर ब्राह्मण वाट बघत आहेत. पटापट नवरदेव नवरीला तयार करा असे सांगत आहेत. आणि सीमा तृप्तीकडे एक डोळा मारत म्हणाली, मला पण घाई झाली आता. जीजूंचे बूट चोरायचे आहेत ना? तेवढ्यात तृप्ती म्हणाली, अगं चोर तर अगोदरच मालकाला जागे करून देत आहे, जेणेकरून ते आपले बूट सांभाळून ठेवतील, तुझ्यापासून सावध राहतील. अरे धत्तेरी, असं म्हणून सीमाने स्वतःच्या डोक्याला मारून घेतलं आणि जीभ चावली. आता तिथे सगळ्या हसण्या खेळण्याचा, मजाक मस्ती करण्याचा माहोल झाला होता. अनुज आणि प्राचीला लग्नासाठी सजवले जात होते. ब्राह्मणने होमकुंड पेटवला आणि नवरदेव नवरीला घेऊन या अशी ऑर्डर दिली. सीमा आणि तृप्ती मंडपात प्राचीला घेऊन येत होते. प्राचीला लग्न मंडपात घेऊन जाताना तृप्ती सीमाकडे पाहून प्राचीला बोलली, प्राची, तुला एक सांगू, लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असतं. अगदी मनापासून निभवायचं असतं. एकमेकांना आपले मन पूर्ण अर्पण करायचं असतं. त्यालाच लग्न म्हणतात. असं कुणासारखं कॉन्ट्रॅक्ट करून केलेलं लग्न काही कामाचं नसतं. त्यात प्रेम नसतं. सीमाने हे ऐकून खाली मान घातली. तिकडे श्रेयस आणि अनुजचे मित्र अनुजला सजवून घेऊन आलेत. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. दोघांना पाहून प्राचीचा मुलगा टाळ्या वाजवू लागला आणि हसू लागला. म्हणू लागला, माझ्या मम्मी पप्पाचं लग्न. सगळे हसू लागले. प्राची आणि अनुजलाही खूप आनंद झाला. दोघेही होमकुंडासमोर पाटावर बसले. तेवढ्यात ब्राह्मण म्हणाला, कन्यादानासाठी नवरीची आई बाबांना बोलवा. प्राची तृप्तीला आणि श्रेयसकडे इशारा करून सांगते की तुम्ही माझे कन्यादान करा. तेवढ्यात तृप्तीने पलीकडे बोट दाखवले. प्राचीचे आई, मामा आणि मामी त्यांच्याजवळ येत होते. प्राचीच्या खांद्यावर हात ठेवून आई म्हणाली, आम्हाला माफ कर पोरी, तुझ्या पुनर्विवाहात कन्यादान करण्यासाठी आम्हाला अनुजने बोलावलं. प्राचीने अनुजकडे पाहिले. अनुजने तिला डोळ्यांनीच इशारा करून शांत राहण्यास सांगितले. ब्राह्मण मंत्र म्हणू लागला. प्राचीच्या मामा मामी यांनी प्राचीचे कन्यादान केले. अनुजने प्राचीच्या मांगमध्ये सिंदूर भरला. प्राचीला धन्य वाटले. खूप जीव लावणारा जोडीदार तिला आता आयुष्यात मिळाला होता. तिच्या आयुष्याला आता अर्थ आला होता. तिची वणवण संपली होती. ते पाहून प्राचीचे आई मामांनाही खूप आनंद झाला होता. आपल्या प्रिय सखीचा आनंद पाहून, तिचं बदललेले आयुष्य पाहून तृप्तीलाही खूप समाधान वाटलं होतं. आणि तृप्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून श्रेयस आणि सीमाला आनंद झाला होता. एकूण तिथे सगळेच आनंदाचा माहोल तयार झाला होता. तृप्ती मनातल्या मनात म्हणाली, माझ्या प्रिय सखीच्या आयुष्यात खुशीची कमतरता होती. ती खुशी आता तिला मिळाली. तिने मनोमन देवाला प्रार्थना केली, देवा गणपती बाप्पा, माझ्या सखीला अशीच कायम आनंदात राहू दे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य दिवसेंदिवस बहरू दे. तेवढ्यात सीमा तिच्याजवळ आली आणि म्हणाली, माझ्या तृप्तीताईच्या चेहऱ्यावरचे हास्य देवा असंच निखळून येऊ दे. तृप्ती म्हणाली, अगं माझ्या मनातलं तू कसं काय ऐकलं? मी कुठं काय ऐकलं? तृप्तीताई, तुझ्या चेहरा सांगतो आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य बोलत आहेत. सीमा हसतच बोलली, हे हास्य सदोदित असंच राहू दे, कधीच नको मावळू देऊ. तृप्ती म्हणाली, वेडी, काय एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? मी तर कधीही जाणारच आहे. आपल्या नवऱ्यावर कर ना हेच प्रेम. सीमा तृप्तीकडे लाडीक रागाने पाहू लागली. तेवढ्यात तृप्ती म्हणाली, सॉरी ग चिमणे, आणि दोघींनी एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला. तिकडे प्राची आणि अनुजच्या लग्नाची रस्म सुरू होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.